तसंच बॅकग्राऊंड असं घरात आमच्या नाही अजिबात. पण मी खूप आधी मिसळचं ते काय हॉटेल असतं ना, मिसळचं कॅफे असं करायचा प्रयत्न केला होता थोडं. पण तो इतका डेंजर फेल गेला होता की तो मला असा इथं राहिला होता माझे की कधी ना कधीतरी मी करेल कॅफे, नाही तर कधी ना कधीतरी मी काहीतरी करेन. सो तिथनं चहाचा आला आणि चहा म्हणजे माझ्यासाठी जीव आहे, माझ्यासाठी जीव आहे. मी प्रत्येक वेळेस वेगवेगळे चहा ट्राय केले. जेवढं मी आत्ता बाहेर फिरलो आहे म्हणजे इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर फिरलो आहे, प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा चहा मी टेस्ट केलेला आहे मुद्दामून. भलेही तुम्हाला आवडलं नाही तरी मी टेस्ट केलेलं आहे. आणि ते सगळे प्रकार एकत्र करून हे कॅफे टी डे असं आम्ही 50 टाईप्स ऑफ व्हरायटी जे म्हणतोय ते आपण इथं आणलेलं आहे. सो संकल्पना डोक्यात येणं म्हणण्यापेक्षा मी ठरवलेलंच की मला करायचं, त्यामुळे ते झालं. सही आहे. आणि म्हणजे तू युजली जसं लोकांना ग्रीट करतो तसं केलं नाही आहे. प्लीज म्हणजे तुझं ते जय महाराष्ट्र पब्लिक जे आहे ते आमच्या सगळ्यांसाठी झालं पाहिजे. मग सगळ्यात इकडून पण आवाज आला पाहिजे. येईल का? अरे यार, नाशिकचा आवाज एवढा लो असतो. पुण्यात काल आवाज इतका होता काय सांगायचं, तुमचा आवाजच नाही. इथे कंपॅरिझन पुण्याची असो, आवाज जोरातच झाला पाहिजे. जय महाराष्ट्र पब्लिक. थोडासा कमी, परत एकदा वन्स मोर. जय महाराष्ट्र पब्लिक. आला लेवलला आला. सो हा जो आवाज आहे, हा आवाज तुम्ही रील्सवरती सगळीकडे सोशल मीडियावरती धुमाकूळ घालताना बघितलेला असेल. पण आता एक खूप मोठं वेंचर म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. आपल्यासोबत TDMची कास्ट आहे. मी तुला विनंती करेल आदित्य की तू त्यांचा सत्कार करावा, इकडे आल्याबद्दल त्यांना ग्रीट करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण कास्टसाठी. मंगेशचा सुद्धा सत्कार करावा. मंगेश काकड सुद्धा आपल्या सोबत आहे. मंगाची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो मनोज आणि रोहितला मी विनंती करेल की त्याने रेस्ट ऑफ द कास्टचा सत्कार करावा TDMच्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संपूर्ण टॅलेंटेड कास्टसाठी. सो चहाची वेळ झालेली असं आपण म्हणू शकतो ऑफिशियली, कारण चहाला कुठलीच वेळ नसते. जेव्हा हवा असतो तीच चहाची वेळ असते. आणि आता कॅफे टी डेचं उद्घाटन जे आहे ते आपण या संपूर्ण मान्यवरांकडनं करणार आहोत. आणि आदित्य सुद्धा आहेत आपल्यासोबत. आदित्य, उद्घाटन जे आहे ते करायचं का? रेडी आहात का?